आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर जे स्वतः सभासद आहे त्यांना आता आपण काय सांगायचं असला काही विषय खरं तर राहिलेलाच नाही. कारण मी ज्या ज्या ठिकाणी जातो, मगाशी मी वडोली निळेश्वरमध्ये गेलो, मी माझ्याकडनं बोलण्याच्या ओघामध्ये त्या ठिकाणी माफीनाम्याचा मुद्दा बोलायचा राहिला. ते सभासदांनी मला सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला ह्यांनी माफी मागायला लावली, त्यामुळे आम्ही त्याचा वचपा विधानसभेला काढला, तर राहायला या कारखान्याला काढला. अशा पद्धतीनं या ठिकाणी सभासद सगळा अभ्यास करून बसले, त्यामुळे आपल्याला फार काय या ठिकाणी सभासदांना सांगायची गरज नाही. आज तो विषय महत्वाचाच आहे की या ठिकाणी तुम्ही नक्की माफीनामा लिहून घेऊ असं काय मिळवलं की त्या माध्यमातून या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला काहीतरी फायदा झाला. आज तुम्ही एकच त्यातून दाखवलं की मी या कारखान्याचा मालक आहे. तुमचं तुम्ही शोधा तुम्ही कोण आहे, सभासद आहे. ही भूमिका या ठिकाणी एक अहम त्यांचा त्या ठिकाणी जागा झालेला होता. आणि त्यावेळेला मला वाटतं ते मंत्री होते, सहकार मंत्री. त्यामुळं एक वेगळ्या भ्रमात होते की माझी कधीच सत्ता जाणार नाही. या ठिकाणी वडील झाले, मी झालो, माझा मुलगा, नातू, अशी परंपरा चालेल. पण ही परंपरा या ठिकाणी या कारणोत्तरच्या स्वाभिमानी मतदारांनी विधानसभेला मला आठवतंय त्या ठिकाणी मी उमेदवार होतो, पण माझ्यापेक्षा आपण सर्वच जण या ठिकाणी उमेदवार म्हणून पळत होता आणि त्या माध्यमातून त्यांना जवळपास 44,000 मतांच्या फरकानं या ठिकाणी आपण घरी बसवलेला आहे. आता वेळ या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची आलेली आहे. आज इलेक्शन होऊन 4 महिने झाले, पण 10-12 दिवस मी या कारखान्याच्या इलेक्शनच्याकडे होता. पण आज 3.5 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी या विधानसभेला निवडून दिल्यानंतर काय केलं, तर या ठिकाणी ह्या 3.5 महिन्यामध्ये पाल इंदोरी उपसा सिंचन योजना, ही योजना 25 वर्षापूर्वीच खरं तर याने त्या ठिकाणी 100 मीटर हेड करायला पाहिजे होती. त्या योजनेचं पाणी आम्ही त्या ठिकाणी आरक्षित करून घेतलं आणि त्या कराडचा जो काही पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागाला त्या ठिकाणी दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपण त्या योजनेचं सुद्धा टेंडर काढतो. आज हनगरवाडीचं पहिल्या टप्प्याचं पाणी निघालं, धनगरवाडीच्या पहिल्या टप्प्याचं पाण्याचं मी मागच्या 15 दिवसात 10 ते 12 दिवसापूर्वी पूजन केलं. तेव्हा म्हणले 3.5 महिन्यात योजना झाली का? आपण 40 वर्ष ही योजना चालली आहे. आज 2014ला ज्यावेळेला युतीचं सरकार आलं, चंद्रकांत दादा त्यावेळेला विभागामध्ये बऱ्यापैकी पक्ष पार्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं काम करत होतो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आपल्या पार्टीमध्ये येतोय, पण आम्हाला तुम्ही या ठिकाणी कराडोत्तरची बऱ्याच वर्षाची हनगरवाडी धनगरवाडी योजना पूर्ण करण्यासाठी फार ताकदीनं मदत करावी लागेल. आणि खऱ्या अर्थानं कराड सर्किट हाऊसला पहिली बैठक झाली आणि तिथून त्या योजनेला निधी मिळत गेला आणि त्या माध्यमातून मागं 2.5 वर्ष सरकार आल्यानंतर त्याचा सुद्धा पाठपुरावा केला. आणि या 3.5 महिन्यामध्ये तर अधिकाऱ्यांना एवढं कळवलं की त्या ठिकाणी ते पाणी टाळायला लावलं. आम्ही हे 3.5 महिन्यात केलं. आज या योजनेचा हनगरवाडीचा दुसरा टप्पा आहे. त्या दुसऱ्या टप्प्याला त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे आणि त्याला 100 कोटी रुपयाची गरज आहे. आज योजना 75 ते 80 कोटीची आहे. मागची बिलं 15 कोटीची द्यायची आहेत. ते सुद्धा मागच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी जलसंपदा मंत्र्यांची सही त्याच्यावर घेतली. आता ती फाईल अर्थ खात्याकडे गेली. आज तिथं सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळेल, 100 कोटी मंजूर होती
आणि तो सुद्धा दुसरा टप्पा पण लवकरच या ठिकाणी कार्यान्वित करतोय. धनगरवाडीच्या दुसऱ्या टप्प्याला 22 कोटी रुपयाची तरतूद केली. ती योजना सुद्धा येणाऱ्या जून जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी आम्ही पूर्णत्वाला मिळतोय. त्या ठिकाणी त्यांना सांगता येणार त्याला काही गरज पण नव्हती. माणसं न काम करता मतं दिली, त्यामुळे काम करायचीच गरज अशी त्यांची त्या ठिकाणी परिस्थिती होती. आज जर आपण बघितलं तर कारखान्याची परिस्थिती सुद्धा काही फार वेगळी नाही. आज कारखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेजारी कृष्णा सहकारी साखर कारखाना 250 कोटी 13,000 टनानं चालतो. हे सहकार मंत्री असताना त्यांच्या सहीनं तो एक्सपान्शन मंजूर झाले. पण त्याच बरोबर जर आज आपण बघितलं तर तुम्ही सहकार मंत्री असताना तुमचे जो काही सह्याद्री कारखाना आहे या कारखान्याला सुद्धा एक्सपान्शन तुम्हीच मंजूर केलं आणि ते काम तुम्ही 250 कोटीचं 418 कोटीला दिलं. आणि 418 कोटीला काम जर आज ही 3.5 वर्ष झाले या ठिकाणी हे एक्सपान्शन पूर्ण झालेलं. माझं वादळ आलं, वादळात म्हणजे दगड पण उडली. आता आजपर्यंत तुम्ही बघितलंय का वादळात दगड उडली? मोठे दगड उडले म्हणजे ठीक आहे. तुम्हाला कळत नाही पण समोरच्याला कळतं की काय होतं काय नाही. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं आणि त्यामध्ये जे काय त्यावेळेला काय झालं उडलं हे झालं त्याची आमदारकीच उडाली. आता कारखान्याचं काम न पूर्ण होता 3.5 वर्षात बॉयलर पेटवायला घेतला. बॉयलर गडबडीत पेटवला तर ESP चा स्फोट झाला. आता ह्या स्फोटात कारखाना सुद्धा जाणार आहे. कारण ज्या वेळेला नियतीला काही गोष्टी मान्य नसतात त्यावेळेला ते तुम्हाला पुढचं सांगत असत. आणि या माध्यमातून नियतीनं सांगितलेलं आहे की तुम्ही आता इथे कारभार करायला सक्षम नाही. तुम्ही जरा घरच्यांची सेवा करा, घरादाराकडे बघा. त्याच्यासाठी आता या ठिकाणी तुम्ही रिटायर व्हा असंच एकंदरीत नियती सांगते असं मला वाटतं. आज विधानसभेला तुम्ही जो काही बदल केला त्या बदलाचं या ठिकाणी आम्ही सुद्धा तुम्हाला बदल करून दाखवला. जे ह्यांना 25 वर्षात झालं नाही त्या गोष्टीला गती देण्याचं काम मी या 3.5 महिन्यामध्ये केलेलं आहे. आज पाण्याच्या बाबतीत मला इंटरेस्ट आहे का तर 100% आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी महेशदादा शिंदे कृष्णा कॉलेजचे उपाध्यक्ष झाले आणि त्यावेळेला गेल्या वर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती होती. इथं विनायकराव आहेत, आमचे हिंगवले आहेत, बरीच मंडळी त्यावेळेला पाण्यासाठी धडपडत होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं पुढीशिवाय पाणी येऊ शकत नाही. आणि त्या एका ज्युनियर इंजिनियरनं तिथं सांगितलं तारडीचं पाणी चालू करायचं चाललं. तिथं बघितलं तर मॉनिटरून सुद्धा 3 वर्ष केले, 2 वर्षात. मी यातलं काय चुकीचं सांगत असतो तर जिल्हामध्ये होती नाही चौकशी. आता येणाऱ्या मे महिन्यापासून त्याचे हप्ते चालू होत नाही. आज 550 कोटी रुपये तुम्ही यावर खर्च केले. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भ्रष्टाचार केला. तुम्ही आज काय म्हणताय सह्याद्री वाचला पाहिजे. अहो पण ते बिघडवला कोणी, त्याला अडचणीत आणला कोणी. आणि आज तुम्ही म्हणताय की सह्याद्री वाचला पाहिजे. ती वाचवायची क्षमता तुमच्याकडे नाही तर आमच्या सगळ्या जे काय आम्ही दिलेत ना उमेदवार त्यांच्याकडे ती वाचवायची क्षमता आहे, आमच्याकडे वाचवायची क्षमता आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही पडळसारख्या माळरानावर सुद्धा नारळ फोडल्यापासून त्या ठिकाणी 11 महिन्यामध्ये साखर काढली. जमीन फक्त आमच्याकडे 35 एकर 65 एकर खरेदी केली, सगळे लायसन्स काढली, सिव्हिलची कामं केली. या सगळ्या गोष्टी आम्ही 11 महिन्यामध्ये पूर्ण केल्या. त्याला आपण हिंमत लागते. आज 3.5 वर्षात तुम्हाला एक्सपान्शन झालं. त्यामुळेच किंबहुना या ठिकाणी जे इलेक्शन लागलं असेल इथं सत्ता बदल करून या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्या हातनं जर नियतीला जर करून घ्यायच्या असल्या तर या ठिकाणी 100% परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे.
प्रत्येक गावामध्ये जर आम्ही गेलं तर सर्वसामान्य सभासद परिवर्तन झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आज परिवर्तन पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे संपूर्ण पाची तालुक्यामध्ये. की जवळपास 80% भागाचा दौरा करत आणलाय. जाईल त्या ठिकाणी किती लेट जाऊ दे, काय वेळेला 2 तास लेट होते, एखाद्या ठिकाणी बोलवतात आणि 4 ठिकाणी नेतात. शेवटी आपला वेळच तो थांबा, कोणालाही टाळत नाही. आता फोन सुद्धा कोणाला टाळत नाही. त्यामुळं लोक प्रेम करतात, थोडासा वेळ जातोय. परंतु सभासदांनी 100% निर्धार केला की ह्यावेळेला आपल्याला कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी बदल करायचे. नाही बदल केला तर ह्या गोष्टी बदलणार नाही. आज माफीनाम्याचा विषय झाला, त्याचं तिने उत्तर द्यावं. आज बरेचसे सभासद आमचे असे आहेत की त्या ठिकाणी वारस नोंदी सुद्धा त्यांनी केलेली नाही. बरं, काय ह्यांनी राजकीय विरोधकांना ठेवले बाजूला असं पण नाही. आमचा राहुल दादा सुद्धा त्यांच्यावर कालपर्यंत होता, त्यांची सुद्धा 3 वर्षात वारस नोंद झालेली. मी आता सायदापूर मधून आलो, मला एक ग्रस्त भेटले, म्हणजे माझे वडील 2008 ला वारले. मी 2008 ला त्यांच्याकडे अर्ज दिलाय, त्याच्यात त्रुटी काढली, परत त्या त्रुटी पूर्ण केल्या. तरी आज तागायत म्हणले माझा शेअर्स काय त्या ठिकाणी ट्रान्सफर झाला नाही, वारस नोंद झाली नाही. आता आम्हाला माहित आहे म्हणजे त्या वेळेला सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात बदल होणार आहे. बदल झाल्या होता तो शेअर माझ्या डायरेक्ट नागवाच्या नावावर काढला. अशा पद्धतीची परिस्थिती आम्हाला ह्या प्रश्नाचं तिने उत्तर द्यावं की तुम्ही आज 8,500 सभासदांना या ठिकाणी मतदानापासून वंचित ठेवलं. यामध्ये तुमचा नक्की त्यात काय कारखान्याचा फायदा झाला, जसा माफीनाम्यात झाला तसा ह्या वारस नोंदी न करून काय फायदा झाला. एकच फायदा झाला की या ठिकाणी मतदारांची संख्या ठेवली, 38,000 वरून 30,000 वर आली, 30 वरून 25, 20, 15, 10. मग आपण जसं म्हणेल तसं, पण तसलं काय मान्य नाही. त्यामुळे ह्याला बदल होणार आहे आणि त्याबाबत आमची भूमिका आहे की या ठिकाणी सत्तेत आलं की 1 महिन्याच्या या ठिकाणी सगळ्यांच्या वारस नोंदी, मग ते कुठल्या पार्टीचा असू दे, पक्षाचा असू दे, धर्माचा असू दे, जातीचा असू दे, ती बघितलं जाणार नाही. सरसकट सगळ्यांच्या वारस नोंदी या ठिकाणी मंजूर केल्या. आज तिसरा विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी आपण गेल्यानंतर मी जर आता इथे सभासद आहे, विचारलं तुम्हाला की ऊस जातोय आपला 20-22 महिने, त्यात समाधानी आहे का ऊस जातोय त्याला? एक सुद्धा 30,000चा सभासद म्हणू शकत नाही की आम्ही समाधानी. ठीक आहे, तुम्ही उद्या म्हणणार आहे की आम्ही एक्सपान्शन त्यासाठीच केले. अहो, हे 10 वर्षापूर्वी तुम्ही एक्सपान्शन करायला पाहिजे. त्यात तुम्ही म्हणणार परत 10 वर्षापूर्वी फडणवीस साहेब होते, त्यांनी एक्सपान्शनला परवानगी दिली नाही. अहो, त्याच्या आधी 10 वर्ष तुमचं सरकार होतं, 20 वर्षापूर्वी परवानगी काढायची. त्यावेळेला 5,000 हेक्टर क्षेत्र एक्स्ट्रा होतं, नंतर 12,000 हेक्टर क्षेत्र तुम्हाला क्रशिंग करता आलं नाही. तुमच्याकडं ही क्षमता नव्हती, त्यामुळे या गोष्टी तुम्ही केल्या नाही. आणि त्या माध्यमातून आज जर हा कारखाना 12-13 हजारांनी चालला तर आज 15 फेब्रुवारीच्या ताडसालीत गेला असता. आज नाहक 10-20 वर्ष या शेतकऱ्यांना त्रास झाला नसता. हे अशा पद्धतीनं तुमच्याकडे क्षमता नसल्यामुळं या ठिकाणी आजपर्यंत एक्सपान्शन सुद्धा या ठिकाणी रखडलं. आणि दुसरा एक महत्वाचा त्यामध्ये विषय की तुम्हाला 7-7.5 हजार कारखाना नीट चालवा येईल. तो नेण्याच्या 1,500ची यंत्रणा आणली तेव्हा कुठंतरी 7.5 चालायला आहे. मला उद्या 11,000 करून यंत्रणा कुठं आणायची, तर ती धमक आमच्याकडे आहे. आणि दुष्काळात 6,000 चालली होती, कृष्णा काठाला 12,000 चालवणे काय फार अवघड गोष्ट नाही, फार सोपा क्षमता असणं गरजेचं, ती धमक असणं गरजेचं. एमडी करायचं आहे, अरे पण तुमच्या बुद्धीची क्यू करावी वाटते. तुम्ही प्रशासनात काम केलंय, त्या ठिकाणी एमडी पॅनलवर पहिला असावं लागतो. एमडी त्याला परीक्षा द्यावी लागते, शासनानं अप्रूव्ह करावं लागतं. आज आमचा 1000 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर आहे. मला पण परवडणार नाही, माझ्या बंधूला पण या गोष्टी परवडणार. ही
सांगितल्यानंतर आता ते विषय थांबलाय, कुठं पुढेच निघाला नाही. कळायला पाहिजे आपण काय बोलतोय, काय सांगतोय, काय नरेटिव्ह कसं होतोय. आता काही मंडळी खरं तर त्यांच्यावर मला बोलायचंच नाही, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण जरा इथे 2 गावात नरसिंग कोपर्ड्यातली हवा आहे, हवा नाही म्हणता येणार, चर्चा आहे. हवा अजिबातच नाही, हवा गेलेलीच नाही, चर्चा आहे. तिसरं पॅनल, अर्धच पॅनल आहे तिसरं, ठीक आहे, पूर्ण नाही. त्या बाबतीत सुद्धा मला मानसिंगराव माळवेकर म्हणायचे फोन आला होता, त्याच्याही माझी चर्चा झाली. मला म्हणले तुमचे जिल्हाध्यक्ष म्हणतात तुम्ही फक्त एकच सीट देताय त्यांना, आणि पृथ्वीराज बाबांना 1 सीट, 2 सीट. म्हणलं तुम्ही कुठं बी आणा, घाटाखाली आणा, मंदिरात आणा, ताबूत आणा, तुम्हाला आम्ही किती सीट देऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही नरसीचे तुमचे कर्तबगार उमेदवार आहेत त्यांना आम्ही सीट देऊ शकतो, कोपर्ड्यात सीट देऊ शकतो, पलीकडे वाघावात सीट महिलांची देत होतो, तळबीडमध्ये तुम्हाला सीट देत होतो, एनटीची 1 सीट देत होतो, आणि कोरेगाव तालुक्यावर जरा त्यांचं पण जरा जास्त प्रेम आहे म्हटलं की तिन्ही पण तुम्हाला घ्या, खटावची पण तुम्हाला घ्या. आता 9 सीट दिल्यावर तुमची क्षमता ह्याच्यापेक्षा हाय गाव जास्त, ही सुद्धा तुम्हाला 90 जाणार दिलं होतं आहे. आणि बाहेर तुम्ही काय म्हणता आम्हाला विचारत नव्हते, बोलवत नव्हते. अरे मी महिन्यामध्ये मोदींना सुद्धा 2-3 वेळा भेटलो होतो, पण तुम्ही माझ्यापर्यंत आला नाही. त्याला एक कारण आहे, तुमच्या मनामध्ये काहीतरी पाप होतो आणि त्या माध्यमातून आमच्याकडे बोट दाखवायची आणि आपला अजेंडा राबवायचा. तसलं कधीच चालून देणार नाही. या ठिकाणी 1-2 दिवस थोडस झालं कमी जास्त, पण तो काय गाळ होता, तो गाळ सगळा तळाला बसलाय. आता विषय संपलाय, नाव बी कोण काढत नाही. त्यामुळं या ठिकाणी आज त्या अर्ध्या पॅनलला मतदान करणं म्हणजे डायरेक्ट पिढी पाटील पॅनलला मतदान करण्यात आलं. त्यामुळे सभासद फार हुशार आहे. सोसायटीला 11 मध्ये कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ती बरोबर करते. मग ह्याच्यात तर करायचं म्हटलं तर लईच परफेक्ट कारण, कारण त्यांना माहिती आहे यांच्या नादाला लागलं म्हणजे त्यांच्या नादाला लागलं. आणि इथं प्रत्येक सभासदाची भूमिका आहे की या ठिकाणी आपल्याला परिवर्तन घडवायचे, बदल करायचे. त्यामुळे 100% सगळा सभासद या ठिकाणी पेटून उठलेला आहे. मला जरा म्हणायचं की माणसाचा असतो सारखा, मी लय मुंबई दिल्ली कामापुरताच जातो. काही मंडळींना मुंबईत राहावं लागतं, नाहीतर मंत्रिमंडळ चालत. त्यामुळे मला सगळ्या जनमानसाची नाडी आहे. माझ्याकडे अधिकारी तेवढेच कॉन्टॅक्ट मध्ये असतात, तेवढ्याच पद्धतीने मी मंत्रालयात पण असतो. मी 1 महिन्यापूर्वी विधानसभेच्या सांगितलं होतं की मी या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50 हजार निवडून येणार. तर आज आपल्याला या ठिकाणी सांगतो यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनल या ठिकाणी 6 तारखेला किमान 5 ते 7 हजाराच्या फरकाने या ठिकाणी जी काय आपलं चिन्ह छत्रे, जे आपलं उन्हापासून नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करते ते छत्री, या ठिकाणी आपल्या या छत्रीच्या चिन्हावर बरोबर 10 मतपत्रिका आहेत.